नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। MPSC कंबाईन परीक्षेबाबत एक नवीन अपडेट आलेली आहे। ही अपडेट तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थी हे कंबाईन परीक्षेची वाट बघून राहिलेले आहेत। आतापर्यंत कंबाईन परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही। मराठा समाजाला आरक्षण मिळाल्या कारणाने ACBC कॅटेगरी बनवण्यात आली आणि यामुळे आरक्षणाच्या निकषांमध्ये बदल करण्यात आला आणि या बदलानुसार नवीन मागणीपत्र मागवण्यात आले आणि यामुळे ही ॲडव्हर्टाइजमेंट समोर ढकलण्यात आलेली होती। त्यानंतर काही महत्त्वपूर्ण पदांचे मागणीपत्र आयोगाकडे पोहोचलेले नव्हते, म्हणून ही ॲडव्हर्टाइजमेंट आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेली नव्हती। परंतु आता लवकरच ही ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध होणार आहे। याबाबत नवीन अपडेट आलेली आहे, ही अपडेट आपण बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली अपडेट आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून ही अपडेट आपल्याला मिळालेली आहे। यांनी बघा काय सांगितलेलं आहे हे मी तुम्हाला थोडं वाचून दाखवतो। शासन सेवेतील गट ब आणि गट क पदांसाठीची जाहिरात तत्काळ प्रकाशित करण्यात यावी, यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे मागणी केलेली होती। आज MPSC अध्यक्षांना मी फोन करून या संदर्भात विनंती केली। त्यांनी येत्या आठवड्यातच ही जाहिरात काढण्यात येईल असे आश्वासन दिलेले आहे। यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की याच आठवड्यामध्ये ही ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे। म्हणजेच बघा येत्या 10 दिवसांमध्ये तुमची कंबाईन परीक्षेसाठीची ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध होऊन जाणार आहे। विद्यार्थ्यांनी या संदर्भात देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केलेली होती। त्यानुसार देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे MPSCचे अध्यक्ष आहेत त्यांना फोन करून याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की येत्या आठवड्यातच कंबाईन परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। तर जे विद्यार्थी कंबाईन परीक्षेची वाट बघून राहिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। याआधी आपल्याला अपडेट मिळालेली होती की राज्यसेवेची परीक्षा 1 डिसेंबरला होणार आहे। ओके, राज्यसेवेची परीक्षा 1 डिसेंबरला होणार आहे आणि येत्या 10 दिवसांमध्ये जर ॲडव्हर्टाइजमेंट आली तर डिसेंबरच्या एंडिंगमध्ये कंबाईन परीक्षेची सुद्धा परीक्षा होऊ शकते आणि जर डिसेंबरच्या एंडिंगमध्ये स्लॉट अवेलेबल नसेल तर पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये कंबाईनची परीक्षा होऊ शकते। ठीक आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की डिसेंबर महिन्यामध्ये इतरही परीक्षा आहेत, तर त्या परीक्षा आणि कंबाईनची परीक्षा एकाच दिवशी येऊ नये याची खबरदारी आयोगातर्फे घेण्यात येईल आणि त्यानुसार मग माझ्या मते पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात सुद्धा तुमची कंबाईनची एक्झाम होऊ शकते। ठीक आहे, आता कितीतरी विद्यार्थी मागणी करत होते की ऑलमोस्ट 5000 प्लस पदे, ही 5000 प्लस पदांकरिता कंबाईनची ॲडव्हर्टाइजमेंट यायला पाहिजे, अशा प्रकारची मागणी विद्यार्थी करून राहिलेले आहेत। यामध्ये विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे की PSIच्या जागा 1000 प्लस काढायला पाहिजे। STIच्या जागा ऑलमोस्ट बघा 250 प्लस काढायला पाहिजे आणि ASOच्या जागा ऑलमोस्ट 150 प्लस काढायला पाहिजे। याशिवाय क्लरिकल पदासाठी 5000च्या जवळपास जागा काढायला पाहिजे, अशा प्रकारची मागणी विद्यार्थी करून राहिलेले आहेत। परंतु माझ्या मते एवढ्या पदांसाठी जाहिरात येणार नाही। किती पदांसाठी जाहिरात येऊ शकते याबाबत आपण आधीच व्हिडिओ केलेला आहे। किती पदांसाठी आयोगाकडे मागणीपत्र गेलेले आहेत याबाबत आपण याआधी व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघून घेऊ शकता। याबाबत आणखी माहिती तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही आपलं बघा व्हॉट्सॲप चॅनल तुम्ही जॉईन करून टाका। व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपले व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घेऊ शकता आणि तिथूनच तुम्ही आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घेऊ शकता। आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत अभ्यास करत राहा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका। धन्यवाद।